हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जीके या चॅनलवरती। प्रश्न पहिला आहे, कोणत्या माशामध्ये सर्वात जास्त विष असते? ऑप्शन ए व्हेल फिश, बी ब्लो फिश, सी ईल फिश, डी जेली फिश। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ब्लो फिश। प्रश्न दुसरा आहे, असा कोणता प्राणी आहे ज्याचा आधार कार्ड बनवले जाऊ शकते? ऑप्शन ए कुत्रा, बी कोआला, सी ससा, डी मांजर। फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोआला। प्रश्न तिसरा आहे, जगातील असा कोणता पक्षी आहे ज्याला पंख नाही? ऑप्शन ए कबूतर, बी फ्लाइंग बर्ड, सी किवी, डी कावळा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी किवी। प्रश्न चौथा आहे, कोणते फूल मानवाच्या कवटीप्रमाणे दिसते? ऑप्शन ए लिप्टोस, बी कोआला, सी स्नॅपड्रॅगन फूल, डी ड्रॅगन। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्नॅपड्रॅगन फूल। प्रश्न पाचवा आहे, कोणत्या राज्याला भारताचे हार्ट ऑफ इंडिया म्हटले जाते? ऑप्शन ए गोवा, बी अरुणाचल प्रदेश, सी महाराष्ट्र, डी मध्य प्रदेश। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश। प्रश्न सहावा आहे, पांढरे सफरचंद कोणत्या देशात आढळतात? ऑप्शन ए भारत, बी फ्रान्स, सी थायलंड, डी चीन। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी थायलंड। प्रश्न सातवा आहे, कोणत्या देशातील स्त्रिया गळ्यामध्ये पितळाच्या रिंग घालतात? ऑप्शन ए म्यानमार, बी फ्रान्स, सी अमेरिका, डी चीन। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए म्यानमार। प्रश्न आठवा आहे, जगातील सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे झाड कोणते? ऑप्शन ए किवी, बी आंबा, सी वड, डी पिंपळ। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पिंपळ। प्रश्न नववा आहे, भारतात बुलंद दरवाजा कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए गोवा, बी अरुणाचल प्रदेश, सी महाराष्ट्र, डी उत्तर प्रदेश। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी उत्तर प्रदेश। प्रश्न दहावा आहे, चार मिनार भारतातील कोणत्या शहरात आहे? ऑप्शन ए पॉंडिचेरी, बी हैदराबाद, सी इंदोर, डी कोलकाता। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हैदराबाद। फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।